मात्र होत असताना फरदीन काझीच्या बॅटमधून मागील मॅच मध्ये 10 चेंडू 32 धावांची खेळी केली होती. नॉट आउट. पुढचा चेंडू आणखीन एक बॅकफुटला येत असताना नजाकत भरा स्ट्रोक. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. फरदीन काझी फरदीन बॅटिंग ज्या पद्धतीने त्याने केली आहे, आजचा दिवस त्याचा आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे, त्याची टायमिंग अद्भुत आहे. अविश्वसनीय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना क्रिकेटची नियमपर्यंत जाणतो आणि ती गिरवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध तो राहत असताना पाहायला मिळाला. कारण प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळायचा, इथे धावा बनवणंच गरजेचं आहे. सुमित ढेकळ्याने हाच विचार केला असेल की 100 धावा आम्ही कसा बनवू शकू, याकडे कल त्याचा निश्चित असेल. कारण मागील मॅच मध्ये जर इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो ना, तर या मैदानावरती 100 पार करणंच गरजेचं राहिले. धावफलकावरती धावा त्या 16. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं षटक आशिक अलीचा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 49 असा गोलंदाज, मूळचा केरळला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जाणारा पाहायला मिळतोय. आशिक अलीला आपण स्क्रीनवरती पाहतोय. विचारांचा काहूर त्याच्या मनी जिथे दाखल झाला असेल, कारण रन्स आलात. बॅकफुटला येत असताना आणखीन एक कलात्मकता. स्क्वेअर कट केला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरदीन काझीच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. फरदीन काझी आज थांबायला तयार नाहीये. या खेळाडूची बॅट दर्जेदार खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ताकद, नजाकत, टायमिंग, क्रिकेट ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून आपण येत असताना पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 20 रन्स ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. पहिलं षटक आशिक अलीचं महागड स्वरूपाचं इथे मैदानाच्या आतमध्ये. 5 ओव्हरची मॅच. यावेळेचा उजव्या एसीच्या बाहेर टाकला गेलेला चेंडू हलक्या हाताने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ते फील्ड केला. धाव मिळणार नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 20 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. वीस धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळालात. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट होत असताना काय बॅटिंग केली आहे या खेळाडूने. चहू बाजूला फटकेबाजी करत असताना आपण पाहिलं. अनेक वेळेला चांगल्या दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहतो, अनुभवतो. परंतु आजचा दिवस काहीसा निराळा आहे. स्पर्धा निराळी आहे. स्पर्धा वेगळ्या ठिकाणावरती आहे आणि एक चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये तिथे 20 धावा पाहायला मिळाल्या. 20 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. धनुष गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना धनुष कुमार गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत. देव तुमची ना कधीही परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती किती चांगली आहे पाहायची असते. कारण आज तुमचा माइंडसेट कसा आहे नाही पाहावं लागणार आहे. धावफलकावरती धावा त्या 20 विदाउट लॉस. पहिल्या षटकामध्ये विदाउट लॉस 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. संघर्ष एक गोष्ट आवर्जून करतो, संघर्ष रडवतो, परंतु आयुष्य हा घडवत असतो. हा संघर्ष प्रत्येकालाच करावा लागणार आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना संयमाने खेळला. सुमित ढेकळे जाणतो हवा ज्या पद्धतीने चालू आहे, ज्याची बॅट बोलतीये ना त्याला स्ट्राईक एंड वरती आणायचं. जोखीम घ्यायची नाही आहे. फरदीन काझीची बॅट पहा किती चांगली बोलतीये. 6 चेंडू त्याने फेस केलेत. मागील मॅचच्या तुलनेमध्ये या मॅच मध्ये 6 धावा कमी गोळा केला त्याने, परंतु या मॅच मध्ये त्याने जो काही स्टार्टअप मिळाला, फ्रीडमने तो बॅटिंग करतोय आणि जो काही त्याचा खऱ्या अर्थानं बॅटिंगचा जो टेम्पो आहे ना तो कमी जास्त पुन्हा एकदा होऊ दिलेला नाहीये. मागील मॅच मध्ये पहिल्या 6 बॉलमध्ये 26 धावा त्याने बनवले होते. या मॅच मध्ये 6 बॉलमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 21 धावा धावफलकावरती 17.19 रन रेटने धावा येत असताना पाहायला मिळतात. 21 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. स्ट्राईक एंड वरती फरदीन काझी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज यावेळेला खोलात जिथे हाफ आर्म जॅक केलं, हलक्या हाताने केवळ दिशा दिली. शेवटच्या क्षणाला हेरलं की हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे करायचा नाही आणि केवळ सिंगल घेतलीये.
8 चेंडू 22 धावांची पार्टनरशिप चांगली बिल्ड होतीये. महत्वाची बाब राहणार ही पार्टनरशिप बिल्ड होणं किंवा या दोन्ही खेळाडूंनी खेळपट्टीवरती खेळ जास्तीचा वेळ व्यतीत करणं. 17 बॉलमध्ये 52 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग ज्या दोन खेळाडूंनी केला त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहतोय. सुमित भरत डेकळे स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटमध्ये अशा अविश्वसनीय इनिंग त्याने अनेक खेळलेल्या पाहायला मिळाल्या. त्याच्याकडे सिंहाची तडप, आक्रमकता आणि आत्मविश्वास नेहमीच पाहायला मिळाला. हा बॉल मात्र ड्रायव्हिंग लेंथवरती लॉफ्ट जिथे ड्राय केला, ऑफ ड्राय करत असताना पाहायला मिळाला. हा ड्राईव्ह इतका चांगला होता ना की मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही चांगला हा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह करत असताना इथे एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावा फलकावरती विदाउट लॉस. फरदीन काझी ऑन स्ट्राईक. धनुष कुमारने चांगली गोलंदाजी केली आहे कारण या षटकामध्ये 3 बॉल त्याने हाताळल्यात चांगल्या टप्प्यावरती. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल मिळेल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. मिळालेल्या संधीचं सोनं करण्यामध्ये या दोन्ही खेळाडूंना महारथ हासिल आहे कारण ज्या ज्या वेळेला आपण पाहिलं ना मिळालेल्या संधीचं सोनं ते करत असताना पाहायला मिळतात. बाय वन गेट वन फ्रीची जणू काही ऑफर चालू होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्कीट करून चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळेला ही संधी मिळाली आणि या संधीमध्ये सोनं केलं या दोन्ही फलंदाजांनी. धावा अर्जित करण्यात आल्या त्या दोन. संघाची धावसंख्या फलकावरती ती 25. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 बॉलमध्ये 5 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. आपला खेळ जो आहे ना सुधारण्यासाठी परिश्रम मेहनत ही करावे लागते आणि ते इथे परिश्रम करत असताना या खेळाडूला आपण पाहतो ऑन साइडला आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला, षटकार. एकतीस धावा फलकावरती पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये फरदीन काझी ज्या पद्धतीने बॅटिंग करत असताना 9 चेंडू 29 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळतात. आज वेगळ्याच फॉर्मामध्ये आहे तो कारण आजचा दिवस ज्या पद्धतीने त्याने इथे साकारलेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन धनुष कुमार पुन्हा एकदा सज्ज होईल. खोलात हलक्या हाताने केवळ दिशा दिली आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. धावा इथे मिळतील कारण क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं झालेलं नाही. 2 धावा निश्चित आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 33. ती जिथे 2 षटकांचा खेळ ते संपला. 33 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. 5 षटकांची मॅच आहे आणि कोणतीही मुभा द्यायची नाही गोलंदाजांना. जास्तीचा आपण त्यांच्यावरती हवी ठरावं. पहिल्या षटकामध्ये आला 20, दुसऱ्या षटकामध्ये 13 पाहायला मिळाला. चर्चा होतीये. या 2 खेळाडूंची चर्चा होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आपण नेहमी म्हणतो ना की देवाचं दर्शन आणि मित्राचं मार्गदर्शन हे नेहमीच आपल्याला आयुष्याला पुढे घेऊन जातं. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लक्ष वेधूयात. नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला एंजल कोलकाता डिंगडॉंग टीम खेळेल. ती अर्थात निलेशदादा बिनताडे दणकवडी पुणे या टीमच्या अगेन्स्ट. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल थोड्याच वेळामध्ये. हे विहंगम दृश्य आपण मॅचचं पाहत आहोत. ड्रोन व्ह्यू जो मात्र बर्ड आय व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो ऑन अ स्क्रीन आपण पाहत आहे. अगदी खेळपट्टी जी मात्र आपण या ठिकाणी एक विशेष सन्मान करत आहोत. निलेशदादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष सागरदादा बिनताडे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी सचिन सरांच्या शुभ हस्ते केला जातोय. एनबी ट्रॉफीचे आयोजक तथा कारण योगायोगाने एनबी ट्रॉफीच्या पहिल्या वर्षीचं विजेतेपद श्रीतेज 11 या टीमने जिंकलं होतं आणि आज श्रीतेज करंडकासाठी एनबी ट्रॉफीचे आयोजक स्वतः सागरदादा बिनताडे या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा हा विशेष सन्मान सचिन सरांच्या शुभ हस्ते केला जातोय. दोन्ही क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहेत. दोन्ही खेळाडूंना संधी देण्याचं काम करतायत. दोघेही आयोजक आहेत आणि आज दोघेही या स्पर्धेसाठी एकत्रितपणे पाहायला मिळतात. यस, ओ टू कॉम्बॉक्स. तेहतीस धावा फलकावरती आपण पाहतोय. 33 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवरती. मागील मॅचचा हिरो गोलंदाजी मार्कवरती आला. इल्लू आला. आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो. इल्लू गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. लॉंग ऑनला एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीच्या वेगाने इथे परतलाय. चित्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला या खेळाडूने.
काय धावलाय तो. हुसेन बोल्टनी जरी पाहिलं असताना आज फरदीन काझीला ज्या वेगाने धावत असताना त्यालाही हेवा वाटला असता. इतका वेगाने धावत असताना पाहायला मिळाला. जणू काय ऊर्जा संचारली त्याच्यामध्ये. कारण ठाऊक आहे लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती आलाय. संधी मिळू शकते लेफ्ट हँडर बॅटरला आणि अशा परिस्थितीमध्ये ही जोखीम इथे पत्करत असताना आपण पाहिलं. पुढचा बॉल लोअर फुल टोज आहे. समोरच्या दिशेने खेळलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु त्याच्या दिली मस्तकावरती दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इमादिल्लू वरती चढवले गेलेले हल्ले. बाहुबलीच्या बॅटमधून एक बाहुबली स्ट्रोक पाहायला मिळाला. 41 धावा धावफलकावरती 41 रन्स ऑन दी बोर्ड. आणखीन एक चेंडू इथे वळवला. या वेळेला व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालं. फिंगर रोल केली. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघाला. गरकन गिरकी घेतली. फलंदाजाची फिरकी घेतली. यष्टीरक्षकाचा थेट भेद घेतला. डॉट बॉल आलाय. 41 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3. 5 षटकांची मॅच. धावा बनवायची आहे. धावांसाठी धावा मैदानाच्या आतमध्ये करायची आहे आणि ह्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले खेळाडू आपण पाहतो आहोत. क्षेत्र कोणतेही असू द्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नसतो आणि कष्ट प्रामाणिक केले ना तर यशालाही पर्याय नसतो. आज या क्षेत्रामध्ये तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत कारण इथे धावा बनवणं गरजेचं राहणार. पुढचा बॉल इमादिल्लू या वेळेला लोअर फुलटो जाताला. शॉर्ट बॅकलेटने इथे बॅटची प्लेसमेंट चांगली पाहायला मिळाली. एक सिंगल इथे अर्जित करण्यात आली आहे. बॅटिंग टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली महेंद्र शेठ म्हात्रे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतं. प्रदर्शन अद्याप चांगलं झालंय कारण त्या पद्धतीचा खेळ आपण पाहायला मिळाला. दीपक दादा प्रतिष्ठान महेंद्र शेठ म्हात्रे साहेब यांनी आपल्या बंधूच्या नावाने तो संघ बांधण्यात आला आणि आज दाखवत आपण महाराष्ट्रभर ज्या संघाने आज महाराष्ट्रभरच नव्हे तर संपूर्ण भारतभर ज्या संघाने आपल्या नावाची छाप सोडलेली पाहायला मिळाली. मोठमोठ्या खेळाडूंना आपण या संघाचं प्रतिनिधित्व पद भूषवत असताना पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅचचा टॉस काही क्षणामध्ये आपण करू. 42 धावा धावफलकावरती आहे. 3रे षटक प्रगतीपथावरती इमादिल्लूला आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय फरदीन काझी आणि त्याच्या साथीला सुमित ढेकळे मैदानाच्या आतमध्ये ही जोडी पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला काय स्ट्रोक खेळला होता. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकत असताना आज आपला खऱ्या अर्थानं बॅटिंग मधील जो काही आविर्भाव आहे ना तो स्पष्ट केला. यावेळेला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न फरदीन काझी करत असताना पाहायला मिळतो. एक सिंगल मिळेल. फरदीन काझी एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती 2 षटकांचा अजून खेळ शेष आहे. 43 रन्स ऑन दी बोर्ड. धावा धावफलकावरती आपण पाहतो आहोत. 14.33च्या करंट रन रेटने धावा येत असताना पाहायला मिळतात. 7 बॉल 11 धावसंख्येवरती सुमित ढेकळे तर 11 चेंडू आणि 31 धावसंख्येवरती फरदीन काझी नॉट आउट बॅटिंग करत असताना पहिल्या विकेटसाठी पुन्हा एकदा चांगली भागीदारी पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये 52चा पाठलाग करत असताना 17 बॉलमध्ये 55 धावांची भागीदारी ज्या 2 बॅटरने बनवली त्या दोन्ही खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. मुस्तफ गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतं. मुस्तफा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना खेळपट्टीवरती आणि सध्याच्या घडीला स्क्रीनवरती ही जो 2 चेहरे तुम्ही पाहताय ना कृष्णा सातपुते यष्टांच्या पाठीमागे यष्टांच्या समोर जो मात्र फरदीन काझी असे 2 खेळाडू फ्रेम मध्ये आहेत एकाच ज्यांनी अनेक मैदानं गाजवलेत. अनेक मालिकावीराचा किताब नोंदवल्यात. अनेक वेळेला चर्चेचे विषय राहिलेत. परंतु हा खेळाडू कर्नाटकहून आज इथे का दाखल झालाय इथे मुस्तफाला ते दाखवावं लागणार आहे द्यावं लागणार आहे कारण एक चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतो. विकेट मिळवावा लागतील. फरदीन काझी फॉर्मामध्ये त्याच्या विरोधामध्ये एक कठीण परिश्रम करावे लागणार आहेत. हेलिकॉप्टर फरदीन काझीच्या बॅटमधून सो ब्युटिफुल सो एलिगंट लुकिंग लाईक वाव. षटकार. काय फटका आलाय फरदीन काझीच्या बॅटमधून. हेलिकॉप्टर रिप्ले मध्ये पहा.
स्टँड अँड डिस्पॅच, लांब लचक दूरवरचा षटकार इथे पाहायला मिळाला. हर दिन पर दिन 12 बॉल 37 धावा. या मॅच मध्ये देखील हा खेळाडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. या खेळाडूने सातत्य राखले आपल्या खेळीमध्ये. पुढचा बॉल, आणखीन एक हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. कॅप्टन चेंडूच्या खाली येतोय. धावा इथे प्राप्त होतील. एक तर आली आहे दुहेरीचा प्रयत्न. सुमित डेकळे पहा, धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या तर 2 अर्धशतक कंप्लीट होते. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दीपक दादा प्रतिष्ठा नांदिवली डोंबिवली या टीमचा अर्धशतक कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 रन्स ऑन दी बोर्ड. 51 धावा, 13 बॉल 39 धावसंख्येवरती फरदीन काझी नॉट आउट बॅटिंग करतोय. अर्धशतक दुसऱ्या मॅच मध्ये तिसरं पाहायला मिळेल का? आणखीन एक बॉल आडव्या बॅटने इथे केला. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन ठेवलं. एक सिंगल इथे मिळेल. हलगर्जीपणा दुहेरीचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. धावा निश्चितच घेण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण झाला. फरदीन काझीचे रिॲक्शन पहा, जो मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. हे या स्पर्धेचं आणि या ज्या मैदानाचं खऱ्या अर्थानं मानबिंदू, अगदी क्रीडांगणाच्या अगदी मधोमध असणारा श्रीतेज करंडक 2024चा एक लोगो जो आपण खेळपट्टीच्या अगदी समोर पाहायला मिळाला. फलकावरती धावा येतात पहा. प्रशस्त असं क्रीडांगण. एप्रिल महिन्यामध्ये लश ग्रीन आउटफील्ड आहे. हिरवळ हिरवळ हिरवळ, अगदी आपण आकाशामधून पाहतोय हिरवळ. परंतु इथे आल्यानंतर या हिरवळीची मजा काही वेगळीच आहे. हा फटका चांगला आलाय सुमित डेकळेच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बाहुबलीच्या बॅटमधून षटकार. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुमित डेकळे देखील करतोय पहा. उजवेसीच्या बाहेर हा बॉल वळण घेणारा राहिला. विथ द टर्न चेंडूला फेकून दिलं आणि समोरच्या दिशेने येणारा षटकार पाहायला मिळाला. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची, गडा तयारी ठेव रे म्हणायची. कधी झुकायची आणि कधी नडायची. कधी कुठे झुकायचं ना या खेळाडूला चांगलं ठाऊक आहे. कारण सुमित डेकळे पहा, ज्या वेळेला हवा ज्या दिशेने आहे, जिथे चांगली बॅटिंग करतोय फरदीन काझी, त्याला जिथे स्ट्राईक द्यायला हवी तिथे त्याने स्ट्राईक दिली. तिथे तो झुकत असताना पाहायला मिळाला. परंतु चांगल्या रीतीने धावा येतात ना, संघाच्या हितासाठी खेळणारा खेळाडू आहे. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय 58. 4 बॉलचा खेळ संपला या षटकातील. नेक्स्ट मॅचचा टॉस थोड्याच वेळामध्ये करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. पुढचा चेंडू आडवा बॅटने आणखीन एक लांब लचक वजनदार दमदार शानदार दर्जेदार षटकार. या बॅट मधून आला सुंदर साऊंड. बॉल झाला आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. संघाची धावसंख्या 64. 64 रन्स ऑन दी बोर्ड. 9 चेंडू 23 धावसंख्येवरती सुमित डेकळे नॉट आउट बॅटिंग करतोय. हवेच्या विरोधात देखील षटकाराला रिप्ले पहा. डाव्या यष्टीवरती होता, कमी गतीने पाठीमागे टाकलेला बॉल बॅकअप द लेन आणि त्याच्यावरती आलेला षटकार. संघाची धावसंख्या 64. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना आपण मैदानाच्या आतमध्ये धावांची होणारी लयलूट पाहतोय. 64 रन्स ऑन दी बोर्ड आहे. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 64 वरती जाऊन पोहोचली आहे. पुढचा चेंडू लगातारचा तिसरा येतोय की काय? चेंडूने गाठली आहे लांबी आणि उंची देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा तिसरा आलाय षटकार सुमित भरत डेकळेच्या बॅटमधून. 70 धावा 4 षटकांचा खेळ संपला. कॅन यू इमॅजिन? या मैदानावरती धावांचा जणू काय सेल लागलाय. धावांची लयलूट होत असताना पाहायला मिळाले. काय फटकेबाजी चालू आहे. चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सुमित डेकळेचा हा षटकार पहा, जिथे साइड आर्म अँगलने गोलंदाजी करणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. परंतु चांगला षटकार इथे मुस्तफाच्या अगेन्स्ट. दुसरा अँगलने पहा, फटका बॉलला फॉलो केलं. कॅमेरामॅनचं देखील तितकंसं कौतुक. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा चांगल्या दर्जाचा षटकार इथे पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 70 धावा धावफलकावरती आहेत. 70 रन स्कोर कार्ड के ऊपर है. इमादिल्लू गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल.
धावांची झालेली लयलूट मैदानाच्या आतमध्ये 70 धावा धावफलकावरती बनणं किंवा अगदी त्याच वेळेला आपण धावांची होणारी लयलूट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत थोड्याच वेळामध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. फॉर्म तात्कालीन असतो परंतु दर्जा जो आहे ना तो चिरस्थायी असतो आणि या फलंदाजीचा दर्जा हा चिरस्थायी पाहायला मिळाला. सुमित ढेकळे 10 बॉल 29 धावा त्याच्या बॅटमधून आला. 14 चेंडूमध्ये 40 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय फरदीन काझी. सुमित भरत ढेकळे आणि त्याच्या साथीला फरदीन रफिक काझी याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. धावफलकावरती 70. इमादिल्लू लोअर फुलटोस फरदीन काझी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती धावा मिळतील 4. आणखीन एक चौकार. काय बॅटिंग गेली आहे. धावा धावा आणि धावा मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतो आहोत. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडायचा जणू काही हाच वज्र निर्धार इथे केलेला पाहायला मिळालाय. प्रत्येक बॉलवरती गोलंदाजाला ठोकायचं आणि हाच आविर्भाव इथे मैदानाच्या आतमध्ये निश्चित पाहायला मिळाला. कारण ज्या रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत रिप्ले इथे पाहतोय आपण. लोअर फुलटोस बॉल केवळ पाहत राहिला. शतपावली करत असताना खेळपट्टीवरती गोलंदाजाला खिजवत असताना एक स्माइल देत असताना आपण पाहिला. हा डगआउट आपण पाहतोय प्रथमेश ठाकरेला आपण पाहतोय स्क्रीनवरती काहीशी चर्चा करत असताना. धावफलकावरती धावा आहे त्या 74. 15 बॉल 44 धावसंख्येवरती खेळतोय फरदीन काझी. बॅटिंग त्याने चांगली केली. अय्यूब शेखला आपण पाहतोय स्क्रीनवरती. हा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न वेगाने इथे पाहायला मिळाला होता. पुनरागमन चांगल्या रीतीने इमादिल्लूच्या माध्यमातून होत असताना धावफलकावरती धावा त्या 74. अर्धशतकाची चाहूल इथे लागली आहे. फरदीन काझीच्या बॅटमधून अर्धशतक येईल का हा एक प्रश्नचिन्ह आहे. परंतु फरदीन काझीने अनेक मैदान सातत्यपूर्ण गाजवत असताना जो मात्र पाहायला मिळाला. अभी देखे कहा है जलवे तुमने हमारी उड़ान के वो और होंगे जो डर गए दिक्कत आसमान के. घाबरणारे वेगळे होते. फरदीन काझी हा वेगळा आहे. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू खोला तिथे पाहायला मिळाला. सुमित ढेकळे धाव घेऊ इच्छित होता परंतु इथे धाव प्राप्त झालेली नाहीये. 74 धावांची पार्टनरशिप एक मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतो आहोत. 74 रनची पार्टनरशिप इथे मात्र पाहायला मिळाली आहे. भागीदारी चांगली इथे रचण्यात आली आहे विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी एक मोठी पार्टनरशिप. 17 बॉल 44 वरती फरदीन काझी नॉट आउट आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 74 रन बने 74 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला मिस टायमिंग राहिला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव निश्चित मिळाली आहे. दुहेरीसाठी फरदीन काझी तर जरूर पलटला होता परंतु एकेरीवरती समाधानी असेल. 45 त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या 75 धावा धावफलकावरती आहेत. 75 रन बने 75 रन्स ऑन दी बोर्ड. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती निर्विवाद अभिराज्य गाजवण्यासाठी तसा परफॉर्मन्सही द्यावा लागतो आणि तो परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आज जागा येत आपण पाहिला ना. नालासोपाराकर नेहमी म्हणतात आमचं नाणं खणखणीत बसतंय. त्याचं कारण आहे सुमित ढेकळे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. एक सिंगल निश्चित आली आहे दुहेरीसाठी. सुमित ढेकळे इथे परतलाय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. फरदीन काझी इथे रनिंग बिटवीन विकेट चांगली त्याची पाहायला मिळाली आहे. स्वतःच्या अर्धशतकासाठी नाही तर संघाच्या विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. स्वतःकडे स्ट्राईक न ठेवता फरदीन काझी धावला. पहा बॅटची लिडिंग एज घेतली होती. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध मी का तू तू का मी यामध्ये झेल इथे निसटला. जीवदान मिळालं. फलंदाजाला धावा मिळाल्या त्या 2. पहा काय धावला फरदीन काझी. शेवटच्या क्षणाला वेगाने तो धावत असताना पाहायला मिळाला. 100 मीटरची रनिंग बिटवीन विकेट मध्ये ज्या पद्धतीने वेगाने त्याला आपण धावत असताना पाहायला मिळालं. मिल्खा सिंग सारखा वेगाने तो इथे धावला. धावफलकावरती 77. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. यशाच्या पाठीमागून देखील चुकी झाली आहे. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर बाईटच्या स्वरूपामधून आला. चौकार बनल्यात. 81-82 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. 82 रनचं टार्गेट या मॅच मध्ये. या आपण करतो आहोत टॉस. नेक्स्ट मॅचचा करण्यात येईल टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन एंजल कोलकाता डिंगडॉंग आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ निलेश दादा बिनताडे धनकवडी पुणे.
मैदान से बाहर आते समय लाइनअप करके ही मैदान आपको छोड़ना है। लाइनअप के साथ ही मैदान छोड़ना होगा। 82 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। या पण टॉस करतो आहोत निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे आणि त्याच्या अगेन्स्ट आहे एंजल कोलकाता डिंग डॉंग। चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यात येईल। या विनंती असेल आकाश चिंदारिया। स्वप्नील अप्पा थोरवे आणि या थोरवे साहेब या स्वप्नील अप्पा थोरवे किशोर भाऊ साखरे आपण देखील या आपल्या शोभाचे टॉस केला जातोय। 5 ओव्हरची मॅच आहे। काय श्रीतेज आकाश टॉस जीता है क्या फैसला होगा और कैसा लगा ये टूर्नामेंट खेल के आपको? टॉस जीत के फील्डिंग करेंगे और ये टूर्नामेंट के बारे में जितना बोलो उतना कम है। काफ़ी अच्छा है, विकेट्स भी अच्छा है, ग्रास भी अच्छा है और फ्री एंट्री में आपको ऐसे जो खेलने मिल रहा है काफ़ी अच्छा लग रहा है सर। बहुत सारी शुभकामनाएं। योगेश बॅटिंग करायची आता मागील मॅचमध्ये चेस केलं होतं, काय रणनीतीनं उतराल या मॅचमध्ये? काही टीममध्ये चेंजेस वगैरे? चेंजेस नसतील, आमची सेम टीम असेल पण आम्ही 5 ओव्हरला 60 प्लस करण्याचा प्रयत्न करू। खूप छान, आम्हाला दोन्ही टीमला बघायला आवडेल कारण दोन्ही टीम खूप जबरदस्त आहेत, चांगली स्ट्रेंथ आहे आणि या मैदानामध्ये यानंतरची मॅच सुद्धा चांगली रंगेल। परंतु ही मॅच आणि दुसरा डाव जाऊयात पुन्हा एकदा जय सरांकडे। दोन्ही टीमचे कॅप्टन संपर्क साधा। योगेश पेंडकर या संपर्क साधा आणि आकाश चिंदारिया कृपया संपर्क साधा समालोचन कक्षाशी। आपली काही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते। लक्ष्य मोठा आहे, 82 धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग। 82 रनचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय, जिथे कृष्णा सातपुते आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गणेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहे। गणेश कोपाल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना गणेश कोपाल आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुते ही जोडी दाखवत असताना पाहायला मिळेल। सिब्बान शेख गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय। ज्या सिब्बान शेखने गोव्याची स्पर्धा ज्या पद्धतीने अक्षरशः गाजवली होती, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। 82 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। गणेश कोपाल स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळते, नॉन स्ट्राइक एंडवरती कृष्णा लक्ष्मण सातपुते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। पहिल्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती सिब्बान शेख गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतं। केवळ 11 खेळाडूंशी संघ मैदानावरती दाखल झाला, किंबहुना 11चा स्क्वॉड घेऊन संघ या स्पर्धेमध्ये उतरत असताना पाहायला मिळाला। स्क्वॉडमध्ये एक्स्ट्राचे मेंबर्स नाही आहेत, केवळ 11 खेळाडू इथे उपस्थित आहेत। त्यांनाच घेऊन मैदानाच्या आतमध्ये दीपक दादा
प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या टीमला आपण पाहत आहोत, परंतु केवळ 2 फलंदाजांनी का अफलातून बॅटिंग केली आहे. पहिला चेंडू ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल अंदाजामध्ये चेंडू जमिनीला गुदगुल्या करत चौकार, पहिल्या बॉलवरती चौकार.
next on the board. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतलाय. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय अलीमघर एक्सप्रेस, ज्या खेळाडूने आपल्या उद्योन्मुख खेळाडू म्हणून एक चांगल्या रीतीचे कामकाज करत असताना ज्या खेळाडूला आपण पाहिलं, आज या मॅच मध्ये देखील त्याच रीतीची गोलंदाजी व्हायला हवी हिमांशू पाटीलच्या माध्यमातून. हिमांशू पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या तसा गोलंदाज आहे आणि आता मात्र एक मोठं चॅलेंजेस असतील त्याच्यासाठी, कारण आपण पाहतोय ना की हवा ज्या वेगाने ज्या दिशेने वाहते तिथे त्याला गोलंदाजी करायची आहे. आपण अनेक वेळेला म्हणतो ना की शेष राहिलेलं कार्य विशेष बनवण्यासाठी प्रत्येक वेळ येत असते. मागील मॅच मध्ये काहीसे कार्य शेष राहिले असतील, इथे विशेष वेळ ही बनवावी लागेल. फरदीन काझीने 45 धावा बनवल्या या मॅच मध्ये. हा बॉल बॅटचा सीकर जवळ लागला. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक गंगाधर इंगोले वेगाने चेंडूवरती येतोय. फेकी करण्याचा प्रयत्न इथे चांगला पाहायला मिळाला. केवळ सिंगल मिळेल. कमी गतीने चेंडू हातानं, त्याच वेळेला अधिक वेगाने चेंडू हातानं, या साऱ्याकडे कल ज्या खेळाडूचा पाहायला मिळतो ना तो हिमांशू पाटील गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. आज महाराष्ट्रभरना या नावाची चर्चा संपूर्ण पाहायला मिळाली. सबसे कातिल हिमांशू पाटील. हिमांशू पाटील वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो, कारण महाराष्ट्रभर चर्चा दोन गोष्टींची सातत्यपूर्ण पाहायला मिळाली. एकतर तीन गोष्टींची, एकतर पाटील, दुसरा बैलगाड्या शर्यत, तिसरं क्रिकेट. आणि क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा श्रीतेज करंडक 2024 आपण पाहतो. दुसरं पर्व. यावेळेचा चेंडू कमी गतीने यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना आदरणीय मान्य सन्माननीय सचिन शेठ लादास तापकीर साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेला क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा आज आपण पाहत आहोत. अविश्वसनीय असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतो. नीटनेटकंसं ऑल इज वेल. परंपरा प्रतिष्ठा अनुशासन देखील तितकंसं जपलं या स्पर्धेने. 16 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे प्राप्त होईल. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने વધાरत असताना 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हनुमंत आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, कर्नाटकचे खेळाडू बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला गणेश कोपाल, त्याला आपण बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय, तर त्याच्या साथीला हनुमंत रेड्डी. 17 रन बने केवल. 82 का पीछा करना है. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर. हा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला केवळ दिशा दिली आहे. मॅचची दशा बदलणार का? चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय षटकार. खोल हातालेला बॉल फ्रंट लेग पुढे आणलं. आडव्या बॅटने जणू काही एखादा ATM किंवा डेबिट कार्ड स्वाईप करावं ना त्या रीतीने बॅट इथे आडव्या बॅटने इथे केलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वाईप केली जणू बॅट. हलक्या हाताने खेळला. एक ट्रेडमार्क स्ट्रोक आहे या फलंदाजाचा आणि तो ट्रेडमार्क स्ट्रोक येत असताना संघाची धावसंख्या 23. 82चा पाठलाग. दुसरं षटक प्रगतीपथावरती. मैदानाच्या आतमध्ये धावांची होणारी लयलूट. 23 धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. आणखीन एक यावेळेला जागा बनवली. रूम दिला. कट केला. डीप एक्सचा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने अय्यूब शेख धावतोय. त्याच्या आधी चेंडूने मारली आहे बाजी. मिळतील धावा 4. आलाय चौकार. चौकार आला. एक्सचा कव्हरला गॅप मध्ये. सुई मधून धागा अलगद काढावा ना त्या रीतीने दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध स्ट्रोक केला. आणखीन एक फटका पहा. लांब लचक. या फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. लांब लचक उत्तुंग षटकार. ते 30 धावा धावफलकावरती आहेत. जास्तीत जास्त प्रत्युत्तर. पूर्वार्धाचा विचार केला तर पूर्वार्धामध्ये 33 बनल्या होत्या, कारण पहिल्या षटकामध्ये 20 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणल्या. 23 तर मागील पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाला. या सत्रामध्ये देखील 33च बनल्यात. मॅच समांतर चालली आहे. काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. कशमकश मुकाबला, काटे भरी टक्कर या मॅच मध्ये.
33 धावा धाव फलकावरती आहेत. 82चा करायचा आहे पाठलाग. आणि एकंदरीत आपण पाहिल्यानंतर 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉल मध्ये 49ची गरज. 18 चेंडू आणि 49 धावा. धावा बनतात कारण जिथे आपण ज्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्वार्धात देखील 33 बनल्यात, उत्तरार्धात देखील 33 बनल्यात. 18 बॉल 49ची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली टीम मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना जिथे पाहायला मिळाला की जिथे बॅटिंग करत असताना धावा बनवण्यात आल्या 81-82चं टार्गेट इथे सेट करण्यात आलं. MS धोनी गंगावती कर्नाटक टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. प्रथमेशचा पहिला बॉल ऑन साइडला केला गॅप मध्ये इन टू द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हनुमंत रेड्डीची बॅट बोलतीये. चौकार आला त्याच्या बॅटमधून. आजचा दिवस जिथे मात्र आपण पाहिलं ना तर श्री हनुमान जन्मोत्सव आहे आणि हा हनुमंत काय बॅटिंग करतोय. जणू काय गधा फिरवली आहे त्याने. ऑन साइडला गॅप मध्ये चौकार ठोकला आणि केवळ पाहत राहिला. चौकार आला. वेगवान बॅटिंग. आउटफील्डचा पुरेपूर फायदा इथे घेतला जातोय. 37 धावा धाव फलकावरती आहेत. प्रथमेशचा हा बॉल मिस टायमिंग राहिला. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर झालाय क्रॅश. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. एक चांगला झेल इथे मात्र पाहायला मिळाला. राहुल कश्यपने एक चांगला झेल टिपत असताना पाहायला मिळाला. राहुल कश्यपला आपण पाहतो ऑन स्क्रीन. ठाण्याचा अजून एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. बॅटिंग चांगली करतो परंतु आज बॅटिंगला नंबर कोणाचा आलेलाच नाहीये. कारण फरदीन काझी आणि अगदी त्याच वेळेला त्याच्या साथीला सुमित डेकळेने काय बॅटिंग केली आहे दोन्ही मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फलंदाज दाखल होतोय. 37 धावा धाव फलकावरती है. 37 रन ऑन दी बोर्ड. जीत के लिए यहां से और बनाने हैं. 45 रनों की जरूरत है. 45 धावा अजूनही बढ़वायचे. 16 गेंदे और जीत के लिए 45 रनों की जरूरत. सोलह गेंदे जीत के लिए 45 रनों की जरूरत. प्रथमेशला यश मिळाला. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये म्हणता येईल कारण विकेट मिळवली पुढच्याच बॉलवरती. नवीन बॅटर गौस यावेळेला देखील समोरच्या दिशेने आल्या आल्या लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. फरदीन काझी आहे त्या ठिकाणी. आपला हजर जबाबीपणा नेहमीच तो दाखवत असताना पाहायला मिळाला. आउटफील्ड मध्ये एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा ना त्याचं सर्वोत्तम उदाहरण फरदीन काझीच्या रूपाने पाहायला मिळत आहे. पाना आज या संघाकडे यष्टीरक्षकाचाही भरणा आहे. फरदीन काझी नेहमी यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळायचा. बंड्यालाही आपण अनेक वेळेला यष्टांच्या पाठीमागे पाहायला मिळाला. परंतु बंड्याची अवस्था आज मला थोडीशी रोहित शर्मा सारखी वाटते. तो आउटफील्ड मध्ये जास्तीचा पाहायला मिळाला. धाव फलकावरती धावा 38. 2 खेळाडू बाद झालेत. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय. सिंगल इथे प्राप्त करण्यात आली आहे. जास्तीची ही घिसाडघाई अंगलट नेऊन जाईल हे जाणतो मैदानाच्या आतमध्ये सुमित डेकळे. कोणत्याही पद्धतीचा ओव्हरथ्रो करायचा नाहीये हेच सांगण्याचा प्रयत्न सिब्बानला त्याने केला. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 39 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. आदरणीय माननीय सन्माननीय श्री सचिन शेठ लालदास तापकीर साहेब यांच्या स्वप्नातून साकार करण्यात आलेला श्रीतेश करंडक आज रितेश 11नेही चांगलं कामकाज करत असताना गेले अनेक वर्ष आपण पाहतोय. हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न वेगवान इथे पाहायला मिळाला होता. इथे आणि किण एक सिंगल इथे प्राप्त होईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 40 धावा धाव फलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी बोर्ड. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण
निलेश दादा भिंताडे आणि एंजेल कोलकाता या दोन टीमला पाहणार आहोत, परंतु टॉस जिंकला नेक्स्ट मॅचचा निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमने आणि क्षेत्ररक्षण घेतलंय, परंतु इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार बॅटिंगचा परफॉर्मन्स इथे पाहायला मिळालाय. आकाशाला गवसणी घालणारा एक उत्तुंग षटकार. एक स्वीच हिट, एक चांगल्या दर्जाचा फटका इथे पाहायला मिळत असताना रायटी बॅटर ज्या वेळेला लेफ्टी म्हणून षटकार ठोकतो ना, त्यावेळेला या गोष्टी नेहमी चांगल्या दर्जाच्या पाहायला मिळाल्यात. शेन वॉटसनने ज्या पद्धतीने आर अश्विनच्या विरोधामध्ये स्विच हिट केलेले फटके आजही डोळ्यासमोर येतात. ग्लेन मॅक्सवेल चांगल्या रीतीने खेळायचा. केविन पीटरसनने अनेक वेळेला अशा दर्जाचे स्ट्रोक खेळलेत. 46 बनल्यात. 12 बॉलचा खेळ शेष आहे आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 36 ची गरज. 12 चेंडू आणि 36 धावा. 12 गेंदों का खेल यहां से आना शेष है और जीत के लिए 36 रनों की जरूरत. 12 बॉल 36 रन रिक्वायर्ड बाय विन. बारा बॉल आणि 36 ची गरज आहे या मॅच मध्ये. 12 बॉल आणि 36 ची गरज. 12 चेंडू आणि 36 धावा. दीपक दादा प्रतिष्ठान तांदिवली डोंबिवली टीम मैदानाच्या आतमध्ये या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करते. हिमांशु पाटील गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, एक ॲक्युरेसी परफेक्ट असणारा गोलंदाज, किंबहुना इकॉनॉमिक्स रेट चांगल्या रीतीने मेंटेन करणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय सध्या परिस्थितीमध्ये. हिमांशु पाटील स्ट्राईक एंडवरती बॅटर या वेळेला पाहायला मिळेल. गॉस ऑन स्ट्राईक पाहायला मिळतं. गॉस ऑन स्ट्राईक. किती मोठे फटकेबाजी त्याच्या बॅटमधून होईल. 12 बॉल आणि 36 ची गरज. या मैदानावरती धावांची अक्षरशः पाऊस पडत असताना इथे पाहायला मिळालाय. रन्स बनतात. पहिला चेंडू खोलात उजव्या सीच्या बाहेर. यष्टिरक्षकाचा भेद. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. 11 चेंडू आणि 36 ची गरज. 11 गेंदे 36 की जरूरत. 11 बॉल 36 रन रिक्वायर्ड बाय विन. या मॅच मध्ये विजयासाठी ही गोष्ट महत्वाची राहील की कुठेही धावा थांबू द्यायच्या नाही. प्रत्येक चेंडूवरती धावा गोळा करणं ही तितकीशी महत्वाची बाब राहील. कारण या मॅच मध्ये जर का या संघाला आपलं अस्तित्व कायम ठेवायचं आहे तर धावा गोळा करणं तितकंसं गरजेचं. हिमांशु पाटील यावेळेला फटका. यावेळेला फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय. मॅचला कलाटणी इथून मिळेल का? षटकार येत असताना पाहायला मिळाला. पुढ्यात टाकला. रीच मध्ये होता चेंडू आणि ज्याला लिहिलं या सीमारेषेच्या बाहेर टाकलं. जर चेंडू पुढ्यात आला तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळणार यातील मात्र शंका नाही आहे. धावांची लय लूट होते. संघाची धावसंख्या 52 धावा. अर्धशतक कंप्लीट. हाफ सेंचुरी कंप्लीट. स्कोर कार्ड वरती गणेशने चांगली बॅटिंग केली. त्याला 7 गौस देतोय. षटकार आला. 30 ची गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शेष. 10 गेंदे. जीत के लिए 30 रनों की जरूरत. 10 चेंडू आणि 30 धावा. बावन्न धावा धावफलकावरती आहे. 10 चेंडू आणि 30 ची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते. गौसने 4 बॉल मध्ये 8 धावा अद्याप बनवल्या. 200च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. परंतु 10 बॉल मध्ये 33 धावांची खेळी, वादळी खेळी जी गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळते. बावन्न धावा धावफलकावरती आहेत. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पहा उत्तरार्धामध्ये देखील हल्ला बोल. यावेळचा बॉल उजव्या सीच्या बाहेर. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल.
अवांतर चेंडू इथे येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुनरागमन या मॅच मध्ये होत असताना संघाची संघ बांधणी ज्या पद्धतीने करण्यात आली आहे की मोना गोलंदाज चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत असताना पाहायला मिळाल्यात. यस्त्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक. आता मात्र फरदीन काझीला आपण पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. सिब्बान दूर राहील चेंडू पासून. इथे धाव प्राप्त होऊ शकते. स्ट्राईक रुटेट झाली, स्ट्राईक चेंज झाली. ही बाब ही पथ्यावरती पडू शकते. कारण महत्वाची गोष्ट आहे की चांगल्या दर्जाच्या एखाद्या फलंदाजाने फटका मारला त्याला जास्तीचं नॉन स्ट्राईक वरती उभं करणं आणि त्याच्यामध्ये महारत या खेळाडूलाही तितकंसं पाहायला मिळालंय. 26 धावा खर्च केला हिमांशूने. नेहमीच इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळाला. परंतु धावांची लयलूट त्याच्यावरती विरोधात इथे हल्ले पाहायला मिळालेत. हल्ले प्रति हल्ले, जशास तसे प्रत्युत्तर, ठोशास ठोसा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावा धावा आणि धावांसाठी चालू असणारी धावा धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती 54 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 82चा पाठलाग, 82 रनचं टार्गेट या मॅच मध्ये. नऊ चेंडू आणि 28 की गरज. आने वाली 9 गेंदे और जीत के लिए 28 रनों की जरूरत. MS धोनी, गंगावती, कर्नाटक टीम, ज्यादा समय आप ले रहे हो. बॉल कोई भी चॉइस दिया नहीं जाएगा. चला सामना लवकरात लवकर चालू करा. स्ट्राईक एंडवरती गणेश सध्याच्या घडीला आपण पाहतो आहोत. धावफलकावरती धावा आहेत ते 54. 2 खेळाडू बाद झालेत. डिंगडॉंग लाईव्ह या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा बॉल हिमांशू पाटील. हाफ ट्रॅकर उसळी इथे जास्तीची प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे पाहायला मिळाला. एक सरप्राईज पॅकेज राहिला. नाकाच्या समोरून चेंडू वेगाने इथे निघत असताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने हिमांशू पाटील. वेग चांगला आहे परंतु दिशा चांगली असायला हवी. कारण आपल्या संघाची जर का दशा चांगली ठेवायची आहे ना तर त्याच्यासाठी दिशाही चांगली असायला हवी. या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल आलेत. धाबाही आल्या. ते एकंदरीत आपण पाहिलं तर जिथे 9. पुढचा बॉल आणखीन एक लोअर फुल टोज आहे. बॅटची आउटसाइड एज घेतली. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल येते. सिंगलने जास्तीचं काही फरक पडणार नाही. फरदीन काझी हेच गायडन्स देत असेल. फरदीन काझी गोलंदाजाची चर्चा करत असेल. पहा गोलंदाजाचा आरसा हा मात्र यष्टीरक्षक राहतो आणि तेच इथे पाहायला मिळाले. यष्टीरक्षकांनी चांगल्या रीतीने गायडन्स करत असताना इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 56 धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद. आजच्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा गोड आवाज आणि स्पर्धा सम्राट अगदी ज्यांना हा पुरस्कार देखील संपादन करण्यात आला चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा आवाज तुम्ही ऐकता. ऑन साईडला केलेला हा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. 1 धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. सिंगलने इथे संघाची धावसंख्या धावफलकावरती 57 धावा धावफलकावरती आहेत. 57 धावा धावफलकावर. 7 बॉल आणि 25 की गरज. 7 गेंदे और 25 की जरूरत है इस मैच में. 7 चेंडू आणि 25 की गरज. मोठा स्ट्रोक यावाच लागेल. खेळावाच लागणार आहे या बॉलवरती. आवाज सध्या जगडीला मैदानामधून जास्तीचा येतो. याचं कारण आहे हे षटक तितकंच महत्वाचं आहे आणि ती इथे गोलंदाजी पाहायला मिळते हिमांशूच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर टाकला होता. या वेळेला चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. DRS घेतलाय. हाईट फॅक्टर किती आहे पाहण्यासाठी. अंपायर्स कॉल आहे का? येस अंपायर्सचा कॉल आहे. अंपायर्सचा कॉल आहे. हा निर्णय काय येतोय? डिसिजन पेंडिंग आहे.
नो बॉल असेल. वन बाउन्स झालेला आहे. अर्थात पुढचा चेंडू हा जास्तीची हाईट आहे आणि त्या कारणासह इथे गोलंदाजाला करण्यात येते दंडित. वेळ पहा किती बदलायला वेळ लागत नाही. धावा इथे बनतायत. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. पुढे वेळ कशी असेल कोणाची. हा बॉल नो आलाय. संघाची धावसंख्या सध्या परिस्थितीमध्ये जिथे आपण 58 पाहतोय, एक लांबलचक षटक. हे षटक थांबण्याचं नाव घेत नाहीये. एखादी मालगाडी जशी जाते ना, डब्या मागे डब्बे डब्या मागे डब्बे, सध्या त्या घडीला चेंडू मागे चेंडू चेंडू मागे चेंडू हातालेत या गोलंदाजाने. हा बॉल देखील इथे समोरच्या दिशेने फ्री हिटचा बॉल होता. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, जिथे अय्यूब शेख कासरवडलीचा खेळाडू, 2 ठाण्याचे खेळाडू या मॅच मध्ये या संघामध्ये खेळतात. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 59 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. 59 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. आने वाली 6 गेंदे जीत के लिए 23 रनों की जरूरत. 6 बॉल 26 रिक्वायर्ड बाय विन, 23 रिक्वायर्ड बाय विन. अझर आलाय गोलंदाजी मार्कवरती. शुभच्या निर्णायक षटक अझर गोलंदाजी मार्कवरती. अझर शेखला आपण पाहतोय. 6 बॉल 23 धावा, 6 गेंदे 23 की जरूरत. 6 चेंडू 23 धाव संख्येची गरज आहे. स्ट्राइक एंड वरती गणेश कोपाल स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. 6 बॉल 23 ची गरज. गणेश कोपालने बॅटिंग चांगली गेली आहे. 12 बॉल 34 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात, परंतु 6 बॉल 23 धावा इथे बनवाव्या लागतील. अडचणी संकट खूप आहेत, परंतु पादाक्रांत करत असताना यशाची जर का चव चाखायची आहे ना, तर अडचणींना संकटांना सामोरं जावंच लागतं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. खोलात टाकलाय, मिस टायमिंग राहिला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक गंगाधर इंगोलेकडून चुकी झाली आहे. या मॅच मधील टर्निंग पॉइंट राहू शकतो का हा चौकार. क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतं, परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दम लागतं. मैदानाच्या आतमध्ये वेळ कशी असेल कोणाची हे सांगता येत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला कदापिही वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये वेळ बदलली की काय, नशिबाचा चौकार आला, झेल निसटला, चौकार पाहायला मिळाला. 63 धावा धाव फलकावरती आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही घडेल याचा मात्र नेम नाही. एक लक्ष वेधन हुंडाईची कार आहे, MH14 FM 9339, MH14 FM 9339. हा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉल आला. एक गाडी बाजूला करायची आहे, ज्या कोणाशी असेल कृपया ध्यान दीजिए. गाड़ी नंबर है MH14 FM 9339. जिस किसी की हुई है जल्द से जल्द उसको आप साइड में करिए. फायर ब्रिगेडची गाडी येणार आहे, त्याकरिता वाहतुकीला अडथळा होतोय. MH14 FM 9339. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना जर मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 2 बॉल त्यांनी निर्धाव स्वरूपाचे हाताळलेले पाहायला मिळतात. 3 बॉल आणि 19 गरज. 3 बॉल आणि 19 गरज. कंपल्सरी चेसिंग है, कंपल्सरी 19 धावा बनवाव्या लागतील. जीत के लिए 19 की जरूरत. आने वाली 3 गेंदों का खेल शेष. 3 चेंडू आणि विजयासाठी 19 गरज. अजर पहिल्या बॉलवरती चौकार आला होता त्याच्या विरोधात. या वेळचा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आने वाली 2 गेंदे और जीत के लिए 15 की जरूरत. 2 चेंडू 15 धावा.
2 चेंडू आणि 15ची गरज. चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 15 धावा बनतील का? हा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतो. यष्ट्यांच्या पाठीमागे फरदीन काझी थेट यष्ट्यांना खेटून उभा राहिलेला पाहायला मिळतो. चांगल्या दर्जाचं कामकाज त्याच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर संपूर्ण फौजफाटा घेऊन तयार राहा. सुसज्जित करा. लगेचच मॅच खेळवली जाईल. संपूर्ण फौजफाटा आपला सुसज्जित करा. 1 बॉल आणि 15ची गरज. 1 चेंडू आणि 15 धावा या मॅच मध्ये. अजर पुढचा बॉल. यावेळेला फटका. इथे मिस टायमिंग राहिलाय. धावा इथे मिळतील का? क्षेत्ररक्षक मंदार ला आपण पाहतोय बंड्याच्या हातून झेल जरूर निसटलाय, परंतु मॅच इथे निसटलेली नाहीये. जिंकला. एक मोठा विजय पाहायला मिळतोय. तो अर्थात दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली महेंद्र शेठ मात्रे साहेब यांच्या मालकीच्या टीमने हा सामना इथे जिंकलाय.